लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. कारण उद्या म्हणजेच 21 ऑक्टोबरच्या पहाटेच लाडक्या बहिणींच्या खात्यात 5,500 रुपयांचा दिवाळी बोनस जमा करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणी 15 ऑक्टोबरपासून या दिवाळी बोनसची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत होत्या, परंतु त्यांच्या खात्यात बोनस यायला तयार नव्हता. आणि याला कारण होतं आपल्या राज्यात लागू असलेली आचारसंहिता. 15 तारखेलाच दुपारपासून आचारसंहिता लागू झाली आणि महिलांचं हे स्वप्न आता अपूर्णच राहतं की काय असं प्रत्येकीला वाटत असतानाच उद्या पहाटे म्हणजे 21 ऑक्टोबर सोमवारी पहाटेच महिलांच्या बँक खात्यात 5,500 रुपये दिवाळी बोनस भाऊबीजेची ओवाळणी सरकारकडून जमा केली जाणार आहे. परंतु याच्यामध्ये एक प्रमुख अडचण आहे, तर ती सुद्धा तुम्ही समजून घ्या. अडचण अशी की 3,000 रुपये बोनस हा सरसकट वाटला जाणार आहे. प्रत्येक महिलेला 3,000 मिळणारच आहेत आणि 2,500 रुपये जो बोनस आहे तो काही निवडक महिलांनाच त्या ठिकाणी दिला जाणार आहे. निवडक महिला म्हणजे कोणत्या? तर ज्या एकल माता आहेत. एकल माता म्हणजे ज्या आपल्या मुलाबाळांचा एकटीने सांभाळ करत आहेत, ज्यांच्या पतीचं एकतर निधन झालंय किंवा त्या पतीपासून विभक्त राहतात, पतीपासून त्यांनी घटस्फोट घेतलाय, अशा एकल मातांना एक्स्ट्राचे 2,500 रुपये मिळतील. सोबतच ज्या महिला बेरोजगार आहेत, म्हणजे ज्या नोकरी करत नाहीत, व्यवसाय करत नाहीत, कोणताही उद्योगधंदा करत नाहीत, अर्थात ज्यांच्याकडे पैसा कमावण्याचं कोणतंही साधन नाही, अशा सर्व बेरोजगार महिला. सोबतच दिव्यांग महिला. दिव्यांग म्हणजे काय? तर ज्या अपंग महिला आहेत. आता फक्त अपंग असून चालत नाही, तर तुमच्याकडे अपंग असल्याचं, दिव्यांग असल्याचं सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र असणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. जर हे प्रमाणपत्र असेल तरच तुम्हाला देखील एक्स्ट्राचे 2,500 म्हणजे 3,000 रुपये तर सरसकट आणि वरती 2,500 असे टोटल 5,500 रुपये तुम्हाला देखील मिळणार आहेत. सोबतच ज्या महिला BPL म्हणजे दारिद्र्य रेषेखाली आहेत, BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषेच्या खाली ज्या महिला आहेत, ज्यांच्याकडे तसं जे कार्ड आहे, BPLचं कार्ड आहे, तर त्या महिलांना देखील एक्स्ट्राचे 2,500 रुपये बोनसचे मिळतील. म्हणजे त्यांना देखील टोटल 5,500 रुपये शासनाकडून मिळणार आहेत. आणि शेवटची गोष्ट, ज्या महिला आदिवासी क्षेत्रामध्ये राहतात. आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या आदिवासी जमाती आहेत, तर तुम्ही जर धुळे असेल, नंदुरबार असेल, अकोला असेल अशा आदिवासी क्षेत्रामध्ये राहत असाल, तर अशा आदिवासी क्षेत्रातील महिला भगिनींना, लाडक्या बहिणींना देखील 5,500 रुपये बोनस येणार आहे. आता 2 मेसेज येतील. पहिला मेसेज, उद्या पहाटेच 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले आहेत, लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस म्हणून, भाऊबीज ओवाळणी म्हणून, असा पहिला मेसेज येईल. आणि जो दुसरा मेसेज आहे तो लगोलग 2,500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले आहेत असा येईल. 3,000चा मेसेज प्रत्येकीला मिळणार आहे, प्रत्येक बहिणीला. 2,500चा मेसेज मात्र ज्या बहिणींचा मी आत्ता उल्लेख केला, तर त्याच पात्र त्या निवडक बहिणींच्या खात्यामध्ये त्यांच्या मोबाईलमध्ये तर तो SMS येणार आहे. तर थोडक्यात काय, तर सरसकट बहिणींना 3,000 आणि उर्वरित महिलांना 5,500 रुपये बोनस मिळणार आहे. आता यासोबत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनानं आत्तापर्यंत 7,500 रुपये तुम्हाला वाटलेले आहेत. म्हणजे जुलै महिन्यापासून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 5 महिन्यांचे टोटल 7,500 रुपये शासनानं तुम्हाला वाटप केलेले आहेत. जर तुम्हाला त्यापैकी एखादा हप्ता यायचा राहिला असेल किंवा 1-2 हप्ते यायचे राहिले असतील, तर तुम्हाला थोडीशी काळजी करण्याची गरज आहे. आणि याचं कारण असं की 5,500 रुपये जर तुम्हाला बोनस हवा असेल किंवा जो 3,000चा सरसकट बोनस आहे तो जर तुम्हाला हवा असेल, तर एक प्रमुख अट त्याच्यामध्ये घातली गेली आहे. आणि ही प्रमुख अट अशी आहे की तुम्हाला कमीत कमी या लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते मिळालेले असले पाहिजेत. 3 हप्ते म्हणजे काय, तर 1,500, 1,500, 1,500 असे टोटल 4,500 रुपये तुमच्या खात्यात आलेले असले पाहिजेत. जर ते आले असतील तरच तुम्ही या बोनससाठी पात्र आहात, अन्यथा तुम्हाला बोनसचा लाभ मिळणार नाही. आता इथे अडचण त्या लोकांची आहे की ज्यांना म्हणजे जुलै ऑगस्टचे 3,000 तर मिळाले, परंतु त्यानंतर पैसेच आले नाहीत. ज्यांना जुलै ऑगस्टचे 3,000 आणि सप्टेंबरचे 1,500, 1,500 मिळाले, म्हणजे टोटल 4,500 मिळाले, त्यांना काळजी करण्याची गरज नाही. त्यांना बोनससुद्धा मिळेल आणि त्यांचे जे 3,000 यायचे राहिले आहेत, कोणते, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे, तर ते पैसे देखील येतील. आता यासोबतच आदितीताई तटकरे म्हणजे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी एक महत्त्वाचं अपडेट लाडकी बहीण योजनेबाबत सांगितलंय. कालपासून प्रसारमाध्यमांमध्ये TV चॅनल्सवरती बातमी लागत होती की लाडकी बहीण योजनेला तुर्तास स्थगिती देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजना तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे. आता निवडणुका झाल्यावर, निकाल लागल्यावरच लाडकी बहीण योजना पुन्हा कार्यान्वित होईल. तर आदितीताईंनी सांगितलं की
लाडकी बहीण योजना कोणत्याही प्रकारे स्थगित झालेली नाही। लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे हे त्या ठिकाणी निश्चितपणे मिळणार आहेत। एवढंच नाही तर त्यांनी जो पुढचा हप्ता आहे, म्हणजे आता नोव्हेंबरपर्यंतचे पैसे तर आले, परंतु डिसेंबरचे जे पैसे आहेत, जानेवारीचे जे पैसे आहेत, तर ते सुद्धा निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबर आम्ही तुमच्या खात्यात वर्ग करू असं देखील सांगितलेलं आहे। म्हणजे आता लाडक्या बहिणींना चिंता करण्याची गरज नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही। तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीयेत। तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या हक्काचे पैसे 100% मिळणार आहेत। नोव्हेंबरपर्यंतचे पैसे मिळाले आहेत, ऑक्टोबरचे डिसेंबरचे आणि जानेवारीचे देखील पैसे तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी मिळणार आहेत। उरला प्रश्न दिवाळी बोनसचा, तर बघा अत्यंत महत्त्वाचा अपडेट मी तुमच्या पुढे मांडतो आहे। व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी छोटीशी विनंती, आत्ताच व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण आमच्या बहिणी ज्या भगिनी आहेत, ताई आहेत, त्या व्हिडिओ तर पाहतात परंतु व्हिडिओला लाईक करणं मात्र विसरून जातात। तर बघा मला माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ आवडतात, तर व्हिडिओला लाईक नक्की करा। व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा की आम्हाला देखील बोनस हवा आहे आणि आम्ही बोनसची आतुरतेनं वाट पाहत आहोत। आता मी तुम्हाला हे का सांगतोय, हे बघा एक महत्त्वाचं कारण त्याच्या पाठीमागे असं आहे की सध्या संपूर्ण राज्यामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे। होय, 15 तारखेच्या दुपारपासून संपूर्ण राज्यामध्ये आचारसंहिता चालू आहे आणि आचारसंहितेमध्ये आपल्या सरकारला कोणतेही निर्णय घेता येत नाहीत किंवा कोणतीही योजना घोषित करता येत नाही, कोणताही GR सुद्धा काढता येत नाही। आता सरकारची इच्छा खूप आहे की लाडक्या बहिणींना 5,500 रुपये बोनस वाटावा, पाठीमागचे सगळे पैसे बहिणींना देऊन टाकावेत, एवढंच काय तर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता सुद्धा आत्ताच देऊन टाकावा अशी देखील इच्छा आहे। परंतु इच्छा असून उपयोग नाही, कारण सगळ्यांचे हात बांधले गेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे देखील हात बांधले गेले आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचे हात बांधले गेले आहेत। इतकंच काय तर लाडकी बहीण योजना ज्या महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत येते, तर त्या विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांचे देखील हात बांधले गेले आहेत। कुणालाही कोणतीही मोठी योजना त्या ठिकाणी घोषित करता येत नाही किंवा योजनेविषयी बेधडक वक्तव्य सुद्धा करता येत नाही। आणि मग अशा वेळी की तुमच्या खात्यामध्ये 5,500 रुपये दिवाळी बोनस जर जमा करायचा असेल तर सरकारला त्या ठिकाणी धाडसी पावले उचलावी लागतात। हो, अतिशय धाडसी पावले उचलावी लागतात आणि तरच या गोष्टी शक्य होतात। तर आता सोशल मीडियावरती फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हे सगळं चालू आहे। सगळीकडे चर्चा आहे दबक्या आवाजात की आजचा दिवस तर गेला, 15 तारीख गेली, 16 गेली, 20 तारीख सुद्धा गेली, परंतु 5,500 बोनस काही टाकता आला नाही। आता उद्या पहाटे म्हणजे 21 तारखेला, 21 ऑक्टोबरला उद्या सोमवार आहे, सोमवारीच पहाटे 4 वाजता 5 वाजता तुमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बोनस येण्याची जवळपास 99% शक्यता निर्माण झाली आहे। कारण दिवाळी अगदी तोंडावर आहे आणि हा बोनस जर आता लवकरात लवकर वाटप करण्यात आला नाही तर लाडक्या बहिणी नाराज होऊ शकतात आणि सरकारला त्यांची नाराजी परवडणारी नाही। तेव्हा आता आपल्याला अगदी काही तास उरले आहेत, थोडीशी वाट बघा, पहाटे पहाटे हे पैसे जमा होऊ शकतात। तर शेवटी आशेवरती जग चालू आहे, बघूया काय होतंय। अर्थात अशी कोणतीही घोषणा सरकारकडून ऑफिशियली करण्यात जरी आली नसली तरी देखील अगदी जवळचे लोक जे सूत्र असतात तर ते सांगत आहेत की सरकार असं धाडसी पाऊल उचलू शकतं आणि लाडक्या बहिणींना दिवाळी चांगली जावी, दिवाळी आनंदी जावी यासाठी सरकारकडून हे पैसे जमा केले जाऊ शकतात, दिवाळी बोनस जमा केला जाऊ शकतो। आता बघूया, काळच ठरवेल की नक्की काय होतंय। महायुती सरकार महिलांच्याच बाजूने आहे, नक्की काय होतंय हे पाहावं लागेल। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त बहिणींपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील एक आशा निर्माण होईल, त्यांना देखील एक विश्वास बसेल की हो पैसे येऊ शकतात। आणि जर उद्या तुमच्या खात्यात पहाटे पैसे जमा झाले तर या ठिकाणी येऊन परत कमेंट करायला मात्र विसरू नका। तर लाडकी बहीण योजनेचे सगळे अपडेट आपण देत आहोत। सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे या योजनेचे पैसे आल्याबरोबर आम्ही व्हिडिओ बनवू आणि तो व्हिडिओ थेट दिसेल तुमच्या मोबाईलमध्ये। तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याशिवाय आपले व्हिडिओ तुम्हाला दिसणार